गोपनीय माहितीच्या आधारे पिंपळनेर पोलिसांनी विदेशी दारूची होणारी वाहतूक पिंपळनेर शहराजवळ रोखली असून या कारवाईमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांनी हस्तगत केला आहे। पिंपळनेर शहरापासून जवळच असलेल्या हॉटेल सरकार ढाबा येथे पोलिसांनी कारसह तब्बल 6,14,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून दीव दमण येथील सेल्वासा येथून विदेशी दारूची चोरटी वाहतूक होत असून सदर कार शेलबारी मार्गे जाणार आहे अशी माहिती पिंपळनेर पोलिसांना दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मिळाली होती। सदरच्या गोपनीय माहितीच्या आधारे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार केले। या पथकाने शेलबारी जवळील हॉटेल सरकार ढाब्यासमोर संशयित कार क्रमांक GJ05 RC 9930 ही पकडली। या कारमधून विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करताना मागीलाल सकाराम बिश्नई वय 44 वर्ष राहणार कुराडीकी ढाणी तालुका सितवाना जिल्हा सांचोर राजस्थान यास पकडले। या कारवाईमध्ये 5 लाख रुपये किमतीची कार व 1,14,500 रुपये किमतीची विदेशी दारू असा एकूण तब्बल 6,14,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप पावरा यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात बिश्नई याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण बर्गे, पोलीस उपनिरीक्षक भूषण शेवाळे, पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र माळी, रवींद्र सूर्यवंशी, पंकज वाघ, प्रवीण धनगर, संदीप पावरा, कपिल पावरा यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे सदेसिंग चव्हाण, अतुल निकम यांच्या पथकाने केली आहे। पिंपळनेर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। माननीय सपोनिसो यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार छापा कारवाई करण्यात आलेली आहे। यातून पुढील प्रमाणे मुद्देमाल मिळून आलेला आहे। ऑल सीझनच्या एकूण 90 बॉटल्स 180 ml यांची एकूण किंमत आहे 8,740। नंतर अँटीकुटीच्या 11 बॉटल्स आहे 750 mlच्या त्याची एकूण किंमत आहे 8,250 रुपये। नंतर RC रॉयलच्या एकूण 51 बॉटल्स आहेत 750 ml त्यांची एकूण किंमत आहे 15,840 रुपये। नंतर ब्लेंडर स्प्राइटच्या एकूण 32 बॉटल आहेत, प्राइस आहे 620 रुपये, एकूण किंमत आहे 19,840। ब्लेंडर स्प्राइट रिझर्वचे एकूण 17 बॉटल्स आहे 750 mlच्या टोटल किंमत आहे 12,750 रुपये। ऑल सीझनची एकूण 34 बॉटल मिळून आलेले एकूण मुद्देमाल 11,050 रुपयाचं। नंतर RSच्या एकूण 90 बॉटल्स मिळून आलेले आहेत, त्यांची किंमत आहे एकाची 90 रुपये, एकूण किंमत आहे 4,320 रुपये। 750 mlचे एकूण 4 बॉक्स आहे।